जर तुम्ही रिसेल वाहन, दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करत असाल तर वाहनाच्या काही गोष्टी तपासून पाहणे आवश्यक आहे। सर्वात पहिल्यांदा गाडीचे कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट्स चेक करा, जसं की गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, गाडीच्या मूळ मालकाचे नाव, चॅसिस नंबर, इंजिन नंबर, इंधन प्रकार, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक याची खात्री करा। त्यानंतर पीयूसी, पोल्युशन अंडर कंट्रोल, गाडी प्रदूषण नियमांनुसार आहे की नाही ते तपासून घ्या। मग इन्शुरन्स, गाडीचे व्हॅलिड इन्शुरन्स आहे का, ते थर्ड पार्टी की कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे हे बघा। रोड टॅक्स आणि एनओसी, विशेषतः गाडी दुसऱ्या राज्यातून आली असेल तर एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्या। आरटीओ फॉर्म 29 आणि 30 मालक बदलाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे। वाहनाची स्थिती म्हणजेच व्हेइकलची कंडिशन तपासा। इंजिन आणि आवाज, इंजिन स्मूथ चालतंय का, अनावश्यक आवाज म्हणजेच नॉकिंग, गडगडाट येत आहे का हे तपासून घ्या। ऑडिओ मीटर रीडिंग, गाडी किती किलोमीटर चालली आहे हे तपासा। 1,00,000 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास जास्त देखभाल लागत असते। टायर आणि ब्रेक्स, टायर घासले आहेत का, ब्रेक्स योग्य रीतीने कार्यरत आहेत का। बॅटरी आणि लाईट्स, बॅटरीची स्थिती आणि सर्व लाईट्स, हेडलाईट्स, इंडिकेटर, ब्रेक लाईट व्यवस्थित चालतात का हे तपासा। सस्पेन्शन आणि क्लच, गाडी ओव्हरस्पीड केल्यावर व्हायब्रेशन येते का, क्लच स्मूथ आहे का हे सुद्धा चेक करून घ्या। वाहनाचा इतिहास म्हणजेच व्हेइकल हिस्ट्री तपासा। ॲक्सिडेंट हिस्ट्री, गाडीला मोठा अपघात झाला आहे का, शक्य असल्यास आरटीओ किंवा वाहन पोर्टलवर तपासा। सर्व्हिस हिस्ट्री, नियमित सर्व्हिसिंग केले आहे का, अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस झाली आहे का। ओनर काउंट, गाडी किती वेळा विकली गेली आहे, फर्स्ट ओनर, सेकंड ओनर, थर्ड ओनर यावर गाडीची रिसेल व्हॅल्यू ठरते। गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या, गाडी चालवल्यावर कोणते व्हायब्रेशन, आवाज, गिअर अडकणे, धूर येणे असे संकेत दिसत आहेत का ते बघा। गाडी वेगाने चालवली असता ब्रेक्स योग्य प्रकारे काम करतात ना हे सुद्धा चेक करा। गाडी सरळ जाते की बाजूला झुकते म्हणजेच अलाइनमेंट प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा बघून घ्या। कायदेशीर गोष्टी आणि व्यवहार, लीगल अँड पेमेंट, वाहन चोरीचे नाही याची खात्री करा। आरटीओ किंवा परिवहन पोर्टल वाहन.परिवहन.gov.in वर वाहन तपासा। व्हेइकल हायपोथेकेशन, वाहन लोनवर घेतले आहे का, बँकेचे कर्ज फेडले आहे का हे बघा। बिल आणि हस्तांतरण पत्र, सेल ॲग्रीमेंट अँड रिसीट, व्यवहाराची खात्री करण्यासाठी स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्या। गाडीच्या कागदपत्रांची ट्रान्सफर आरटीओमध्ये अपडेट झाली आहे का याची नोंद ठेवा। जर या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील आणि गाडी योग्य किमतीत मिळत असेल तरच ती खरेदी करा।